राज्याच्या सहकार क्षेत्रात आपल्या व्यवस्थापकीय नेत्रदीपक कार्यकर्तृत्वाच्या योगदानाने नेर अर्बनला सामाजिक संस्थेचा दर्जा प्राप्त करून देणारे व्यवस्थापकीय संचालक सहकार योगी प्रदीप झाडे यांचा राज्याचे सहकार, गृह व शालेय शिक्षण मंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नागपूर येथील हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये 21 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात आरोग्यम व सहकार कॉफी टेबल बुकमध्ये नेर अर्बनचा समावेश करण्यात आला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून वित्त व नियोजन राज्यमंत्री डॉक्टर आशिष जयस्वाल, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, संस्कार भारतीचे प्रदेश महामंत्री विवेक जुगादे आणि सकाळ समूहाचे जीएम बेंजामिन रॉक उपस्थित होते. प्रदीप झाडे यांनी अत्यंत संघर्षातून नेर अर्बन संस्थेला प्रगतीच्या शिखरावर पोहोचविले आहे. शेतकरी, शेतमजूर आणि बेरोजगारांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांनी सातत्याने मदतीचा हात दिला आहे. विशेषतः आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्यवसाय वाढीसाठी सहकार्य करून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. प्रदीप झाडे हे आध्यात्मिक क्षेत्रातील सकारात्मक धोरणाचे पुरस्कर्ते असून ते पंचवटी संस्थानाचे मठपती आहेत. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे त्यांना प्रदीपानंद माऊली, जननायक आणि सहकार दीपस्तंभ अशा उपाधी प्राप्त झाल्या आहेत. यापूर्वी त्यांना सन ऑफ सॉइल या पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. झाडे यांनी आपल्या यशाचे श्रेय समस्त संचालक मंडळाला दिले आहे. या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष नरेंद्र गधरे, अध्यक्षा अनघा गधरे, उपाध्यक्ष सुनील दरोई, सचिव प्रशांत काळे, संचालक पवन परळीकर, पुरुषोत्तम महिंदरकर, चंद्रभान मानतुटे, संचालिका बेबीकला काळे, सुनीता नखाते, उज्ज्वला चिरडे, करुणा भेंडारकर, नंदा संगेवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळंगेग व निलेश मुंदाने यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या पुरस्कारामुळे नेर अर्बनच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सहकार क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. नवनाथ दरोई, द स्टिग ऑपरेशन न्यूज, नेर.